नमस्कार, मी अवधूत गुप्ते आणि आज कोयना दौलत डोंगरी महोत्सवामध्ये आलेलो आहे। खरं तर ह्या कार्यक्रमाचं ह्या महोत्सवाचं आयोजन 6 तारखेला संपणार होतं, परंतु महाराष्ट्राचं लाडकं नेतृत्व अर्थात शंभूराजजी माननीय श्री शंभूराज देसाई साहेब यांनी ह्याचं आयोजन इतकं उत्कृष्ट केलं की त्यांना महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथराव शिंदे यांनी सांगितलं की अजून हे तुम्ही पुढे तीन एक दिवस तरी चालवा। मला अचानकपणे 6 तारखेला संध्याकाळी मला विचारणा झाली की तुम्ही 9 तारखेला कार्यक्रम करू शकाल का। वास्तविक पाहता मला तारीख ॲडजस्ट करणं खूप अवघड होतं। आधीचे घेऊन ठेवलेले कार्यक्रम लागले होते, उद्या ज्या ठिकाणी जायचं आहे तिथे पोहोचणं अवघड होतं, परंतु हे जे इव्हेंट मॅनेजमेंटची जबाबदारी ज्यांनी घेतलेली आहे ते कुशल आणि अनूप ही दोघं अक्षरशः माझी धाकटी भावंड आहेत। त्यांनी भावासारखे आहेत माझ्या आणि त्यांनी मला गळ घातली। त्यांनी म्हणलं नाही तुम्हाला यायलाच पाहिजे आणि पुन्हा भाग आपलाच पडला कोल्हापूरपासून जवळचा, त्यामुळे मी बाकी सगळे ॲडजस्टमेंट्स केल्या आणि आज आलो इथे। आणि इथे आल्यानंतर आयोजन बघून खूपच मी इम्प्रेस झालो आहे की विविध गोष्टी आहेत, कृषी प्रदर्शन आहे, शस्त्र प्रदर्शन आहे, महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा पुन्हा एकदा लोकांसमोर झगमगत्या स्वरूपात आणून ठेवला गेलेला आहे आणि त्यामध्ये मला त्यांनी आपली कला सादर करायला बोलवलं आहे। त्यामुळे माझा आजचा कार्यक्रम जो आहे तो देखील त्या धर्तीवर असेल। महाराष्ट्राची मराठी भाषेची हिंदुत्व असलेली संस्कृती आपली जी आहे ती त्याचा एक सुवास माझ्या कार्यक्रमामधनं मी दरवळवण्याचा प्रयत्न करणार आहे। तर मला बोलवल्याबद्दल आयोजकांचे मनपूर्वक आभार, धन्यवाद।